नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. मित्रांनो, संपूर्ण भारतात भगवान शिवाचे असं एक रहस्यमय स्थान आहे जिथे एकाच वेळी ज्योतिर्लिंगही आहे आणि शक्तिपीठही एकत्र वास करतात. एक असं स्थान जिथे स्वतः महादेव आणि माता पार्वती आपल्या पुत्रासाठी धावून आले होते. आंध्र प्रदेशच्या घनदाट जंगलात कृष्णा नदीच्या काठी वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरं पवित्र ज्योतिर्लिंग म्हणजे श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. पण महादेवांनी कैलास सोडून या डोंगरावर राहण्याचा निर्णय का घेतला? कार्तिकेयाच्या रागाची आणि गणेशाच्या बुद्धीची काय बरं आहे ही कथा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा संपूर्ण इतिहास, रहस्य आणि पौराणिक कथा अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. शिवपुराणानुसार ही कथा भगवान शिवाचे 2 पुत्र कार्तिकेय म्हणजे स्कंद आणि गणेश यांच्या विवाहाशी संबंधित आहे. दोन्ही पुत्रांपैकी आधी लग्न कुणाचे करायचे असा प्रश्न माता पार्वती आणि महादेवासमोर आला. त्यावर उपाय म्हणून त्यांनी एक स्पर्धा ठेवली. जो कोणी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून प्रथम परत येईल त्याचे लग्न आधी केले जाईल. हे ऐकताच कार्तिकेय आपले वाहन मयुरावरून म्हणजे मोरावरून पृथ्वी प्रदक्षिणासाठी निघाले. परंतु गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करणे कठीण होते. त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर केला. शास्त्रानुसार पालकांमध्येच संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते. त्यामुळे गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांनाच आसनावर बसवून त्यांच्या भोवती 7 प्रदक्षिणा घातल्या. गणेशाच्या या बुद्धीवर प्रसन्न होऊन माता पित्यांनी त्याचे लग्न रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी लावून दिले. जेव्हा कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून परतले तेव्हा गणेशाचे लग्न झालेले पाहून ते अत्यंत क्रोधित झाले. राग आणि अपमानापोटी त्यांनी कैलास पर्वत सोडला आणि ते दक्षिणेकडील क्रौच्च पर्वतावर म्हणजे सध्याचा श्रीशैलम पर्वत इथे येऊन राहिले. पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन माता पार्वती आणि भगवान शिव त्याला समजवण्यासाठी स्वतः क्रौच्च पर्वतावर आले. परंतु माता पित्यांचे आगमन समजताच कार्तिकेय तिथून 3 योजन दूर निघून गेले. पुत्राच्या प्रेमापोटी महादेवांनी तिथेच ज्योतिर्लिंग रूपात राहण्याचा निर्णय घेतला. माता पार्वतीचे एक नाव मल्लिका म्हणजे मोगरा आहे आणि शिवाचे नाव अर्जुन आहे. या दोघांच्या नावावरून या ज्योतिर्लिंगाला मल्लिकार्जुन असे नाव पडले. या मंदिराच्या आवारात माता सतीचे ग्रीवा म्हणजे मान पडली होती, ज्यामुळे हे भ्रमरांबा शक्तिपीठ म्हणून पूजले जाते. येथे शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र वास करतात. मंदिराच्या जवळूनच पवित्र कृष्णा नदी वाहते, जिला येथे पाताळगंगा म्हटले जाते. भक्त या नदीत स्नान करून दर्शनाला जातात. हे मंदिर विजयनगर साम्राज्यातील राजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या दानामुळे अधिक समृद्ध झाले. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम आणि पौराणिक कथा चितारलेल्या आहेत. शिवरायांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि येथे एक भव्य गोपुरम म्हणजे शिवाजी गोपुरम बांधले होते. त्यांनी येथे ध्यानही केले होते. तर मित्रांनो, ही होती 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरं पवित्र स्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पावन कथा आणि इतिहास. महादेवांचे हे रूप आणि माता पार्वतीचे शक्तिपीठ खरोखरच अद्भुत आणि भक्तांना पावन करणारं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सर्व ज्योतिर्लिंगांच्या कथा आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया 3ऱ्या ज्योतिर्लिंगाच्या म्हणजेच महाकालेश्वरच्या कथेसह. तोपर्यंत जय मल्लिकार्जुन, हर हर महादेव.